सुरुवातीला महत्त्वाच्या 3 बातम्यांचे अपडेट्स मनश्री पाठक आपल्याला देते। मनश्री, सामनातून आज मोदी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढण्यात आले, कारण नोटबंदी नंतर दहशतवाद नक्षलवाद संपुष्टात येईल अशी आश्वासनं देणं हे केवळ एक थोतांड होतं असं सामनाने म्हटलेलं आहे। कारण जुन्या 500च्या आणि 1000च्या नोटा बंद झाल्यानंतर नक्षलवाद आणि दहशतवाद कमी व्हायला मदत होईल, काळा पैसा संपुष्टात येईल अशी आश्वासनं दिली गेली। ही खोटी आश्वासनं आणि या खोट्या भूलथापा छत्तीसगड आणि काश्मीरमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनांनी उघड्या पाडलेल्या आहेत असं सामनाने म्हटलंय। त्यासोबतच छत्तीसगडमधल्या देशी अतिरेक्यांचा बिमोड करताना सरकारचे हात का थरथरतायत असा सवाल सुद्धा सामनातून करण्यात आलाय। जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमद हिला मुंबईतल्या सैफी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। इमानचं वजन 500 किलोवरून घटून 171 किलो झाल्याचा दावा डॉक्टरांनी केला होता। मात्र हा दावा इमानच्या कुटुंबियांनी तिच्या बहिणीनं खोडून काढलाय। त्यासोबतच तिने असं देखील म्हटलं होतं की इमानची तब्येत ही बरी झालेली नाही, उलट तिला आता बोलताही येत नाहीये। या आरोपामुळे नाराज झालेल्या डॉक्टरांनी आता इमानवर उपचार करायलाच नकार दिलेला आहे। त्याच्यामुळे लवकरच इमानला सैफी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। बिग बॉस फेम अभिनेता एजाज खान याने पोलिसांनी आपल्या घराची झडती घेतल्याचा दावा केलेला आहे। त्यासोबतच भाजप सरकार हे आपल्याला घरात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अडकवू पाहतंय असा गंभीर आरोपही त्याने केलेला आहे। या संदर्भातला एक व्हिडिओ त्याने फेसबुकवर अपलोड केला आणि एकच खळबळ उडवून दिली आहे। मात्र मुंबई पोलिसांनी या संदर्भात कोणतीही माहिती अजून दिलेली नाहीये। यासोबतच एजाजने जो व्हिडिओ अपलोड केलाय त्यात म्हटलेलं आहे की सध्या मी शूटिंगसाठी घराबाहेर आहे, घरात माझी पत्नी आणि मूल हे एकटेच आहे आणि अशा परिस्थितीत पोलीस माझ्या घराची झडती घ्यायला आले। त्याच्यामुळे माझ्या चाहत्यांनी माझ्या घरापाशी जमा व्हावं आणि मला पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी आपल्या चाहत्यांना केलंय। वालेकुम, सत श्री अकाल, नमस्ते। मैं कहीं पे शूट कर रहा हूं और मेरे घर पे मेरी बीवी अकेली है, मेरा बच्चा अकेला है और 10-12 पुलिस वाले घर पे आके बोलते तुम्हारे घर की तलाशी लेनी है, तुम्हारे घर में ड्रग्स है। अब ये लोग मेरे घर में ड्रग्स रख के मेरे को फंसाना चाह रहे। मेरे भाइयों से अपील है, मैं कहीं बाहर हूं, मेरे घर के नीचे जाके मेरे सारे यार, मेरे सारे चाहने वाले मेरे को मोहब्बत दिखाए, इनको दिखाओ कि मैं अकेला नहीं हूं, मेरा घर सबको पता है। बिना सर्च वारंट के ये लोग बोल रहे हैं कि तुम्हारे घर की तलाशी लेंगे और मेरी वाइफ और मेरा बच्चा अकेला है। वाह बीजेपी सरकार, वाह। प्रसिद्ध उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांच्या पुण्यातील प्रसिद्ध लकाकी बंगल्याच्या जागेवरून कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद सुरू झालाय। बंगल्याच्या 10,000 स्क्वेअर फूट जागेवरून आई आणि मुलगा न्यायालयात एकमेकांसमोर उभे ठाकलेत। शंतनुराव किर्लोस्करांच्या सून सुमनताई आणि सुमनताईंचा मुलगा संजय यांच्यात हा वाद आहे। या प्रकरणी अधिक जाणून घेण्यासाठी एबीपी माझानं दोन्ही पक्षांच्या वकिलांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिलाय। कुख्यात डॉन अरुण गवळी पुन्हा एकदा फर्लोवर तुरुंगाबाहेर येणार आहे। अरुण गवळीला फर्लो रजा देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेत। वर्षातून 2 वेळा प्रत्येकी 14 दिवसांची फर्लो रजा हा प्रत्येक कैद्याचा अधिकार असतो। त्यानुसार अरुण गवळीला रजा मंजूर झाली आहे। मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खून प्रकरणात अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगतोय। एखाद्या याचिकेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रतिवादी करण्यापूर्वी नीट विचार करा अशी समज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना दिली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा टोल बंद करण्याविषयीची जनहित याचिका आरटीआय कार्यकर्ता प्रवीण वाटेगावकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली। वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे या रस्त्याच्या उभारणीचा पूर्ण खर्च हा अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण झाल्यामुळे ही टोल वसुली तात्काळ बंद करण्याची मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे। आगामी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात याचिका निकाली काढताना मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत। मतदार यादीची कामं निवडणूक आयोगानं वर्षभर सुरू ठेवावीत, वर्षातून किमान 2 वेळा या याद्यांची चाचपणी करावी असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिलाय। मतदार यादीत हजारो बोगस मतदारांची नावं घुसवल्याचा आरोप करत भिवंडी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सिद्धेश्वर कामोर्ती यांच्यासह शिवसेना नेते संजय काबूरकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती।
12 दिवस होऊनही फुरसुंगीकरांनी कचरा टाकू न देण्यावर ठाम असल्यानं पुण्यात कचऱ्याचे ढीग साचत चाललेत। फुरसुंगीकरही या कचऱ्याविरोधात जागरण गोंधळ घालून आंदोलन करतायत। काल पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी आंदोलन स्थळी जाऊन फुरसुंगीकरांची भेट घेऊन चर्चा केली। मात्र फुरसुंगीकर आपल्या मागणीवर ठाम असल्यानं त्यातून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही। पुण्यात परत एकदा आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणींना छेडण्याचा प्रकार समोर आला। आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या टॉयलेटमध्ये घुसून त्यांचे फोटो काढणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। पुण्यातील खराडीतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये हा प्रकार घडला। राजकमल यादव असं ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून तो मूळ उत्तर प्रदेशचा आहे। गेल्या 2 वर्षात पुण्यात सुरक्षा रक्षकाचं काम करत होता। या आरोपीनं अशा प्रकारचा अजून कुठे काही प्रकार केलाय का याचा तपास पोलीस करतायत। बातमी पुण्याहून न्यू कोपरे गावासाठी भाजप खासदार संजय काकडेंविरोधात आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांना पोलिसांनी पुन्हा अटक केली। न्यू कोपरे गावातील 15 कुटुंबाचं पुनर्वसन करण्याचं काम सरकारनं संजय काकडे यांच्या कंपनीला दिलं होतं। मात्र 17 वर्ष लोटूनही कुटुंबाचं अद्याप पुनर्वसन होऊ शकलं नाहीये। काल आंदोलक संजय काकडे यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणार होते, मात्र पुन्हा पोलिसांनी अटक करून आंदोलन हाणून पाडलं। उल्हासनगर विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला। काल दुपारी ही दुर्घटना घडली। राजा मीनावती असं या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे। काल दुपारी कल्याणहून उल्हासनगरला मित्रांना भेटण्यासाठी येत असताना विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर स्थानकांदरम्यान तो गाडीतून पडला। यात त्याच्या डोक्याला आणि छातीला मोठी दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। मात्र हा तरुण लोकलमधून कसा पडला याची माहिती अद्याप कळू शकली नाही। मुंबईतल्या अंधेरी भागात एकाच कुटुंबात 3 जणांचे मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली। 2 वयस्कर महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला। पुरुषानंच आपली सावत्र आई आणि आजीची हत्या करून आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। मीनाताई खान, फातिमा शेख आणि समीर खान अशी मृतांची नावं आहेत। अंधेरीतल्या इंदिरानगर ट्रॅजिड कॅम्पमध्ये ही दुर्घटना घडली।